नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर येथे माहूर गावामधील मुख्य रस्त्याच्या मार्गावर असलेल्या सोनाराडीमध्ये जयश्री ज्वेलर्स नावाचे ज्वेलरीचे दुकान 5 चोरट्यांनी मिळून रात्री सुमारे 2च्या सुमारास त्यामधून सुमारे 35 ते 36 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। हे दुकानफोडी अतिशय धाडसी होती। या दुकानामध्ये शटर वाकून सब्बलच्या साहाय्याने शटर तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश मिळवला आणि तदनंतर दुकानातील सर्व वस्तू एकत्र करून त्यांनी तेथून पोबारा केला। तत्पूर्वी त्यांनी या दुकानदाराच्या गाडीवरती सुद्धा हल्ला केला होता। ती गाडी पळवून नेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र ते सफल होत नसल्याचे पाहून त्यांनी त्यांचा मोर्चा हा दुकानाकडे वळविला। हे चोरटे नेमके कुठून आले आणि त्यांनी एवढी धाडसी दुकानफोडी करण्याचा माहूरसारख्या शहरामध्ये कसा काय प्रयत्न केला, नेमकी जयश्री ज्वेलर्स या सुवर्णकार असोसिएशनच्या अध्यक्षांना का बरं टार्गेट करण्यात आले, असे अनेक प्रश्न माहूरच्या या धाडसी दुकानफोडीच्या मागे अनुत्तरित आहे। माहूर पोलीस या प्रकरणाच्या मागे नेमके काय सत्य दडले आहे हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे। मात्र विदर्भ न्यूज चमूने माहूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता ठाणेदार राख यांनी यासंबंधी काहीही सांगण्यास नकार दिला आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांना कुठल्याही प्रकारची बाईट देण्यास सांगितले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मात्र ठाणेदार राख हे नेहमी कॅमेऱ्यासमोर येण्यास किंवा पत्रकारांच्या समोर येण्यास का घाबरतात हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे। माहूरगड येथून राजू दराडे, संजय घोगरे यांच्यासह विदर्भ न्यूज प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत।